तर आज माझ्याकडे एक असा रेडीमेड ब्लाऊज आला होता जो मला पुन्हा अल्टर करायचा होता. म्हणजेच की मला त्याच्यामध्ये खूप सारे चेंजेस करायचे होते. जवळपास नवीनच ब्लाऊज तयार करायचा होता. तर तो ब्लाऊज कसा होता सांगते. जो गोल्डनचा पॅटर्न आहे तो आतमध्ये होता आणि जे डिझाईनचा कपडा आहे तो वरती जॅकेट टाईप होता. पण जॅकेट हे ब्लाऊजला जॉईंट होतं आणि पाठीमागचा भाग असा सिंपल होता. तर मी पहिल्यांदा कस्टमरला सांगितलं की मला काय हे जमणार नाही, कारण एखादा नवीन ब्लाऊज शिवणं सोपं, पण बनवलेला ब्लाऊजवर पुन्हा नवीन ब्लाऊज बनवणं हे खूप अवघड होतं. तर ब्लाऊज उसवण्याचं सगळ्यात मोठं काम अक्कानं रात्री करून ठेवलं होतं आणि तिला मी विसरलेच की पाठीमागचा ब्लाऊज उसवू नको म्हणून. तिनं पाठीमागचा सुद्धा भाग होता तो उसवून ठेवला. त्यामुळे मला डबल ताप झाला. पुढच्या भागासोबतच मला पाकचा भागसुद्धा रेडी करावा लागला. तर पुढच्या साईडनं मी प्रिन्सेस कट ठेवला. हुकाची बाजू असते तिथं मी पायपिंग केली, कारण की त्यांना पुढच्या साईडनं पॅक हवा होता. आणि फायनली 2.5 तासाच्या कष्टानंतर हा असा ब्लाऊज रेडी झालेला आहे. आता मला हे कळलं नाही की मी याचे किती पैसे घेऊ ते. तर कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. तर आजचं नाव आहे सुचित्रा सपकाळ. बाय.